आपण सगळ्यांना खरं तर ज्या उन्हाच्या तडाख्याचा फटका बसतोय, ज्यातून आपण सगळे जातोय त्याविषयीची बातमी आहे. खरं तर आपण मार्च महिना सुरू झालाय, पण मार्च महिना सुरू झाल्या म्हणजे होळीनंतर खरं तर राज्यातलं आणि आपल्या अवतीभोवतीचं वातावरण बदलत असतं असं आपण कायम म्हणतो. पण होळीच्या आधीपासूनच खरं तर राज्यातला जो तापमानाचा पारा आहे तो काहीसा चढलेला आहे. म्हणजे आपण जर जगभरातलं वातावरण बघितलं तर ते युद्धाच्या स्तरावर जसं तापलंय आणि जे कायम असं गरम असतं तसं आपल्या राज्यातल्या आता उन्हाचा तडाखा हा 40शी पार गेलाय. म्हणजे विदर्भातल्या अकोला जिल्ह्यात तर काल उष्णतेची लाट डिक्लेअर केली होती कारण तापमानाचा पारा 40शीच्या पार गेलाय. ज्यावेळेस एखाद्या जिल्ह्याचं तापमान हे 40शीच्या पार जातं, त्यावेळी हवामान विभागाकडून खरं तर त्या जिल्ह्याला किंवा तो जो भूभाग असेल, प्रदेश असेल, त्याला उष्णतेची लाट त्या भागात घोषित केली जाते. जसं आधी म्हटलं तसं काल 9 मार्च होतं. काल अकोल्यात उष्णतेची लाट जाहीर केली होती आणि आता आज सुद्धा जर आपण वातावरण बघितलं, तापमान बघितलं तर दुपारी 12 वाजताना ज्यावेळेस सूर्य डोक्यावर आल्यानंतर जी गरमी असते, जी उष्णता असते, ती खरं तर आपल्याला सकाळी 9:30-10 नंतरच हल्ली पाहायला मिळते. सूर्य इतका आग ओकतोय, की अंगावर अगदी काय म्हणतात ना, अंगाची लाही-लाही होते आणि मग आपल्याला जो काही तडाखा बसतोय उन्हाचा, त्यामुळे असं कायम हवामान विभागाकडून असं सांगितलं जातं, की ज्यावेळेस तुमचं काम आहे दुपारच्या वेळेस शक्यतो घराबाहेर पडू नका आणि घराबाहेर पडत असाल तर डोक्यावर टोपी किंवा काहीतरी राहू द्यात, की जेणेकरून थेट ऊन तुम्हाला लागणार नाही. कारण ऊन लागल्यानंतरही अनेकांना म्हणजे या वातावरण बदलाचा खूप मोठा परिणाम हा आपल्या आरोग्यावर सुद्धा होत असतो. आपण सुद्धा आपल्या आजूबाजूला बघत असू, की अनेक जण व्हायरल इन्फेक्शन होतंय. म्हणजे काय होतंय तर वातावरण बदलामुळे त्यांना सर्दी, खोकल्यासारखे विकार होतायत आणि त्याला औषधोपचारच केले पाहिजेत असं नाहीये, पण हे वातावरण बदलामुळे होते. डॉक्टर असं आपल्याला सर्रास सांगताना दिसतायत. आता जर तापमानाविषयी सांगायचं झालं तर उष्ण लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आणि त्यातले काही जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांची नावं सांगते. त्यामुळे त्या जिल्ह्यातले जे नागरिक असतील त्यांच्यासाठी खरं तर हा सतर्कतेचा इशारा आहे, की तुम्ही जर गरज असेल ऊन ऊन ज्यावेळेस खरं तर डोक्यावर आलेलं असेल, त्यावेळेस खरं तर घराबाहेर पडणं टाळा. त्याऐवजी सकाळी लवकर घराबाहेर पडा आणि संध्याकाळी ऊन उतरल्यानंतर आपण आपल्या घरी परता. कोकणातल्या पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये उष्ण लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातल्या अकोला, अमरावती आणि वर्ध्याचा पारा हा 40शी पार गेलाय. त्यामुळे तिथे सुद्धा उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली जाते. उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवलेले जिल्हे कुठले तर रत्नागिरी, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड हे मराठवाड्यातले 2 जिल्हे. 3 जिल्हे, 3-4 जिल्हे इथे सुद्धा म्हणजे मराठवाड्यातला हा जो 4 जिल्ह्यांचा जो परिणाम आहे तिथे उष्ण आणि दमट वातावरण असं सांगितलेलं आहे. त्यामुळे खरं तर आपण बघितलं असेल तर आपण उन्हाळ्यात कायम काळजी घेत असतो. आपण बातम्याही वाचत असाल, की उन्हाळ्यात आपलं हायड्रेशन असलं पाहिजे. आपण पाणी जास्त पिलं पाहिजे आणि आपला आहार सुद्धा त्यानुसार बदलला पाहिजे. आपण थंड पेय घेतले पाहिजेत, पण ते शरीरास जे अपायकारक असतील असे नको. त्यामुळे नागरिकांनी काय काळजी घ्यायची जसं मी आधी सांगितलं तसं दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं असं हवामान विभागानं म्हटलंय. आणि याशिवाय पाणी जास्त प्या, हलके कपडे घाला आणि उष्माघातापासून म्हणजे हीट स्ट्रोक ज्याला म्हणतात त्याच्यापासून सावध राहा. कारण आपल्यालाही माहित नाही जास्त ऊन लागल्यानंतर आपली बॉडी कशी रिॲक्ट करणार आहे. त्यामुळे खरं तर ही जी बातमी आहे ही आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे. कारण आपण भले कामानिमित्त आपण ऑफिसमध्ये असू तेवढा वेळ आपला एसीशी संपर्क असतो, पण ज्यावेळेस आपण वीकेंडला सुट्टी वगैरे असते आणि बाहेर पडतो त्यावेळेस खरं तर उन्हाच्या तडाख्याशी आपल्याला सामना करावा लागतो. त्यामुळे ही अत्यंत महत्वाची बातमी. 40शी पार आता तापमान व्हायला लागलंय. त्यामुळे कृपया करून गरज असेल तर घराबाहेर पडा. हवामान विभागानं दिलेल्या ज्या सूचना आहेत त्याचं पालन करा. घरातले मोठे जे सांगत असतील त्यांचं ऐका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.